स्वागत आहे मित्रांनो आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला आमच्या शेतामधले काही फळ दाखवणार आहे. हे आहे ॲपल बोर आणि ॲपल बोरचं असं हे छानपैकी लागलेली छोटी छोटी फळं. बघा कशा पद्धतीने अगदी रसरशीत लाल भडक अशी ही फळं लागलेली आहेत. ही पिकलेली होती फळं आणि ही जी इकडं जी होती थोडीशी कच्ची आहेत. तर अशा पद्धतीने हे ॲपल बोर ॲपल आणि म्हणजे सफरचंद आणि बोर या दोन्हीचं संकर असलेलं हे एक वेगळंच फळ आहे. खायला अतिशय तुरट गोड असं हे फळ आणि त्याचं हे झाड अशा पद्धतीनं मोठं येतं. अगदी छान. आता फळं कमी झाली, त्याचा बहर कमी झाला आहे. शेवटचेच 4-2 फळं निघत आहेत आता सध्या तिची, ती तुम्ही बघत असाल. त्यानंतर आहे हे सफरचंदाचं तर एक प्रयोग म्हणून आम्ही लावलेलं होतं. यात पण एखाद दुसरं पाठीमागच्या वेळी बहरला 3 मोठे सफरचंद झालेले होते, लागलेले होते. यावेळी मात्र काय इकडं तिकडं दिसत नव्हतं, पण आज अचानकच एक पिटुकलं छानपैकी एक सफरचंद दिसलं. पण यावेळी त्याचा कलर मात्र अगदी लाल भडक अगदी सफरचंदासारखा झालेला होता आणि छान होतं. पाठीमागच्या वेळी जे 3-4 लागलेले होते त्यांचा तेवढे लाल झालेले नव्हते, ते मोठे होते पण लाल झालेले नव्हते. हे मात्र एक पिटुकलं आहे आणि त्याचं अगदी लाल भडक झालेलं होतं. पण अगदी छोटं होतं आणि एवढं कसं काय ते पिकलं होतं काय माहिती. पण थोडीशी टेस्ट केली तर अगदी सफरचंदासारखीच टेस्ट होती. तर त्याचं हे अशा पद्धतीने झाड, त्याचं काय झालं माहीत नाही, त्याचं आम्हाला त्याला पाणी किती लागतं वगैरे, त्यामुळे ते तसं थोडंफार अंदाज चुका लागला आहे त्याचा. त्यानंतर हा आहे आपला खालचा मकाचा प्लॉट. चाऱ्यासाठी आपण केलेला होता, छानपैकी अगदी व्यवस्थित आहे. त्याला एकदा फक्त किडीचं एकच फवारणी केलेली होती, ते पण ब्लॉग तुम्ही बघितला असाल. त्यानंतर ते त्या पद्धतीनं व्यवस्थित झालेलं आहे. त्यानंतर हे मध्ये शिवरीची झाडं आपण शेळ्यांच्या चाऱ्यासाठी लावलेली असतात कायम. त्यानंतर हा खालचाच हत्ती घासाचा प्लॉट आहे. हे आहे सुपर नेपियर. हे पण खूप चांगलं आहे, अगदी पुरवठा येतं, छान आहे, कटिंग करेल तसं येतं, त्यामुळे हे खूप छान आहे. त्यानंतर इकडचा हा नवीन माती घालून जो प्लॉट केलेला होता, तर त्या प्लॉटमधली मक्का मात्र थोडीशी खाईवर झालेली होती, थोडीशी पातळ झालेली होती. हा काय प्लॉट थोडा म्हणावासा नव्हता, कारण हा प्लॉट आपण नवीन करतो आहे, माती घातलेली होती, त्यामुळं हा थोडासा साधारणच आहे. का मक्का व्यवस्थित पूर्ण उगवली नाही माहीत नाही, परंतु तशी होती ती. त्यानंतर हा वरचा प्लॉट अशा पद्धतीने नारळाची झाडं ते होती मधल्या बांधाला. त्यानंतर हा वरचा हा होता, त्यातला अर्धा प्लॉट हा सुपर नेपियरचा आणि अर्धा प्लॉट हा स्मार्ट नेपियरचा आहे. त्यापैकी स्मार्ट नेपियर आता कटिंग झालेलं आहे, थोडं राहिलेलं आहे. पलीकडे थोडं वाढलेलं दिसते ते सुपर नेपियर आहे, त्याची उंची वाढते. ह्या स्मार्ट नेपियरची मात्र तेवढी वाढत नाही, कमीच असते उंची, परंतु खाताना जनावर पूर्ण खातात. त्यानंतर अंगणातलं हे करंजीचं झाड सावलीसाठी खास लावलं होतं. त्यानंतर हे आहे प्राजक्ताचं झाड, अगदी सुगंधित राहावं परिसर यासाठी ते छान लावलेलं होतं. इकडं कटिंग पण थोडंसं संध्याकाळच्या चाऱ्यासाठी चालू झालेलं होतंच. संध्याकाळच्या चाऱ्याला आपल्याला पाहिजेच होतं घालायला. इकडं गवत वगैरे काढून ठेवलं होतं उद्या सकाळी घालायला. मग अशा पद्धतीनं ती कटिंग झालेला चारा जो आहे तो संध्याकाळी जनावर दावणीला घेतली आणि छानपैकी थोडी त्यांना चारा टाकून घेतला. अर्थात दिवसभर ते घातलेलंच असतं, पण संध्याकाळी उगीच बांधल्यानंतर थोडंसं घालायचं दावणीत. अशा पद्धतीने यांना ते घातलेलं होतं. त्या दोघांना सेपरेट घातलेलं होतं. हिला इकडं घातलं होतं वरती, हिला दावणीत, आणि आमच्या ह्या चंद्राला पण दावणीत घातलं होतं. तर अशा पद्धतीनं आमच्या शेतीतलं हे संध्याकाळचं वातावरण. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. धन्यवाद.